नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात MH52 न्यूज लाईव्ह. मी आर्या शर्मा आपले सर्वांचे स्वागत करते. आजच्या महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींची माहिती घेऊया. चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव खराडी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांविरोधात नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार तक्रारी दाखल करूनही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याचा आरोप करत श्री अजितकुमार भीमराव महाले आणि श्री आबा छबुलाल जाणे यांनी आजपासून जिल्हा परिषद कार्यालय जळगावसमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांच्या मते ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कामांमध्ये अनियमितता झाली आहे. त्यात प्रमुख आहेत अंगणवाडी साहित्य खरेदीतील घोटाळा, LED बल्ब खरेदीत वाढीव बिल, कमिशनशिवाय बिल मंजूर न करण्याचा आरोप, पाईपलाईन कामातील मोजणीतील तफावत, अस्तित्वात असलेल्या पाईपलाईनवर पुन्हा काम दाखवून बिल काढल्याचा आरोप, टेंडर प्रक्रियेत बोगस सह्या, अपूर्ण शोषखड्यांच्या कामावर 7.5 लाखांचे बिल, जिल्हा परिषद शाळांमध्ये साहित्य खरेदीवेळी कमिशन मागणी. उपोषणकर्त्यांनी प्रशासनावरून विशेष समितीमार्फत सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार आहोत. प्रशासनाने आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याने हा मार्ग अवलंबावा लागला. सध्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात शांततेत आंदोलन सुरू असून प्रशासनाची पुढील भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आम्ही संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळताच ताबडतोब प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. शेवटी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा MH52 न्यूज लाईव्ह, आवाज जनतेचा.